आता बातमी भिवंडीमधून। भिवंडीत मतमोजणी केंद्रावर तयारी पूर्ण झाली आहे। केंद्रावर 550 कर्मचारी तैनात करण्यात आलेत। उद्या होणाऱ्या मतमोजणीची रंगीत तालीमही करण्यात आली आहे। या ठिकाणून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल वर्मा यांनी। अनेक कर्मचारी जे आहेत या ठिकाणी रांग लावून त्यांची तपासणी केल्यानंतर हे जे कर्मचारी आहेत ते आता आतमध्ये जात आहेत आणि त्यांची रंगीत तालीम या ठिकाणी होणार आहे। आपण सावध नाका या परिसरामध्ये आहोत, ज्या ठिकाणी भिवंडी लोकसभा क्षेत्रातील मतमोजणी केंद्र आहे आणि त्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे। मात्र काही तासावरती आता ही मतमोजणी आलेली आहे आणि आता असं असताना पूर्ण तयारी तयारी जी आहे ती प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। आपण बघू शकतो अनेक कर्मचारी जे आहेत ते रांग लावून, जे कर्मचारी मतमोजणी केंद्रामध्ये काम करणार आहेत आणि अशा पद्धतीने हे सर्व कर्मचारी जे आहेत आता यांना रांगेत या ठिकाणी सोडलं जात आहे। विशेषतः आपण बघितलं तर सकाळपासून हे जे कर्मचारी आहेत या ठिकाणी उभे आहेत आणि आता त्यांना या ठिकाणी आतमध्ये घेतलं जात आहे। काही वेळानंतर या ठिकाणी रंगीत तालीम होणार आहे आणि विशेषतः आपण जर बघितलं तर विधानसभा निहाय आपण जर बघितलं तर भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये 6 विधानसभा येतात आणि 6 विधानसभा अंतर्गत या ठिकाणी 14 टेबल लावण्यात आलेले आहे आणि जवळपास 29 राऊंड या ठिकाणी जास्तीत जास्त 29 राऊंड होणार आहे। आलेली ही जी मतमोजणी आहे त्यासाठी मात्र सर्वांची उत्सुकता लागलेली आहे, कारण महायुती आणि महाविकास आघाडी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा आणि कपिल पाटील यांच्यामध्ये ही जी लढत आहे ती आहे आणि त्यामुळे नक्की विजय कोणाचा होतो याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।